चला नमस्कार. बीड जिल्हा, बीडचे सर्व तालुके लक्षात ठेवा. डॉक्युमेंट कुठले पाहिजेत? बीडचं तुम्ही पोलीस पाटीलचा फॉर्म भरायचा असेल तर डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी निवड होऊन बाहेर काढतील. मुलाखतच्या वेळेस तुम्हाला कुठले डॉक्युमेंट पाहिजेत? जे फॉर्म भरायला पाहिजेत तेच डॉक्युमेंट मुलाखतला सुद्धा पाहिजेत. मग कुठले आहेत? तर जालना जिल्ह्याची मुलाखतच्या वेळेस डिटेलमधले कुठले डॉक्युमेंट दिलेले आहेत ते सगळे सविस्तर इथं सांगणार आहेत. तेच तुम्हाला लागणार आहेत. कंपल्सरी डॉक्युमेंट कुठले आहेत? काही डॉक्युमेंट नसले तरी चालतात, हे सुद्धा त्यांनी डिटेल दिलेले आहे. हे सविस्तर या व्हिडिओमध्ये सगळं मिळणार आहे. तुम्ही पोलीस पाटील तुम्हाला व्हायचं असेल तर जालना जिल्ह्यामध्ये 257+ पोलीस पाटील झालेले आहेत. आपली बॅच जॉईन करा. 990 रुपये प्लस GST जी काय फीस असेल ती आहे. इथं तुम्हाला काय शिकवलं जाणार आहे? तर ऑलरेडी जालना जिल्ह्याला आपण घेतलेलं आहे. बीडमध्ये सेम तेच घेणार आहोत. लेखी तुमची 80 मार्काची आहे आणि 20 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू आहे. असे 100 मार्क आहेत आणि यातून तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. हा नंबर दिसतोय तुम्हाला बघा, त्याला थोडं मोठं करतोय. 9552 62 95 63 9552629563 या नंबरला तुम्ही संपर्क करा. माझा नंबर व्हॉट्सअपला तुम्ही सेव्ह करा गोविंद नवल सर नावाने. ठीक आहे, हाय पाठवा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे. इथं तुम्हाला लोगो दिसतो श्री अकॅडमीचा. हे ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या आणि पेड कोर्सेसमध्ये अशा प्रकारे बॅनर दिसेल, तिथं जाऊन क्लिक करा आणि फीस भरा. तुम्हाला बॅच सुरू होऊन जाईल. बॅच सुरू झाल्यानंतर तुमचे सराव प्रश्न घेणारा वेगळा ग्रुप आहे. तुम्हाला व्हॉट्सअपला प्रश्नपत्रिका मिळतात, सराव पेपर मिळतात आणि नोट्स सुद्धा पाठवले जातात. आता बघूया डॉक्युमेंट कुठले आहेत. महत्त्वाचे डॉक्युमेंट लक्षात ठेवा. कंपल्सरी काही डॉक्युमेंट आहेत आणि काही नॉन कंपल्सरी आहेत. तर ते कुठले डॉक्युमेंट? आवश्यक मूळ कागदपत्र कुठलं आहे? जालना जिल्ह्याचं मुलाखतच्या वेळेस दिलेलं आहे. काही जणांचे डॉक्युमेंट नव्हते म्हणून त्यांना निवड यादीमध्ये स्थान दिलेलं नाहीये. अजूनही त्यांना नियुक्ती दिलेली नाही. बघूया. बघा आता नंबर 1 आवश्यक डॉक्युमेंट. हे 4 डॉक्युमेंट जे आहेत 1 2 3 4 हे आवश्यक आहे. हे कंपल्सरी आहे. हे तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. थोडस मोठं करतो त्याला मी. नंबर 1 बघा. नंबर 1 तुमची 10वी. कारण पात्रताच तुमची पोलीस पाटीलची 10वीवर आहे. त्यामुळे 10वी पासचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. एखाद्याने 12वी फॉर्म भरताना माझे 12वी लिहिलं असेल तर 12वीचं. एखादा असेल ज्याची पदवी झाली असेल, डिग्री BA झाली असेल, BCom BSc झाली असेल, त्याने ती लावली असेल तर ती तुमच्याकडे पदवीची परीक्षा उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक दोन्ही पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 नंबर तर त्याहून महत्वाचं. बघा अनेक जण काय करतात, रहिवाशी काढतात पण नुसतं रहिवाशीच काढतात. ते चालणार नाही. रहिवाशी कुठलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. तहसील यांनी बघा इथे दिले. तहसील यांनी एक सेकंड. तहसील यांनी निर्गमित केलेलं वय आदिवास प्रमाणपत्र. बघा तुमच्या जे काही डोमासाईल काढले तुम्ही त्याच्यावर असं नाव आहे का? वय आदिवास प्रमाणपत्र. इकडे बघा, इकडे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. असं जर तुमच्या डोमासाईल नाव असेल तर ते डोमासाईल चालतं. नुसतं रहिवासी चालत नाही. असं आहे मराठीत बघा, वय व आदिवास प्रमाणपत्र. इंग्रजीमध्ये एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट. असं जर तुमच्या रहिवासी प्रमाणपत्र असेल तर हेच रहिवासी प्रमाणपत्र तुमचं चालतं पोलीस पाटीलला. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर रहिवासी काढलं नसेल डोमासाईल तर काढून घ्या. अगोदरचं चालत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, अगोदरचं चालणार नाही. या प्रकारचं एज आणि डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. अनेक जण जालन्यामध्ये पोलीस पाटील होऊनही त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना अजूनही नियुक्ती दिलेली नाहीये. ओके, चला 3 नंबरचा मुद्दा बघा. त्यानंतर तुम्ही जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. आता एखाद्या गावामध्ये जे कुठल्या कास्टला जागा सुटल्या असेल तर तुम्ही तुमच्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. बघा जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाण, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर व्हॅलिडिटीची गरज लागत नाही, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. ओके, चला त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. आता नॉन क्रिमिनल लक्षात ठेवा. कोणाकोणाला नॉन क्रिमिनल लागतं ते सांगतो मी. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणाकोणाला नॉन क्रिमिनल लागतं बघा, लक्ष द्या इकडं. नंबर 1 नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. इकडे इंग्रजी नॉन. कोणत्या कास्टला लागतंय? लागत नाही, अगोदर सांगतो. कुठल्या कास्टला लागत नाही ते सांगतो. EWS असेल तर बघा, EWS वाल्यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही. कुठे? EWS आहे, नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. ओपन मध्ये आहे
नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. एससी मध्ये आहेत, नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. तुम्ही एसटी मध्ये आहेत, नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. म्हणजे ईडब्ल्यूएस वाले, ओपन वाले, एससी वाले आणि एसटी वाले या 4 कास्टला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाही. याच्या व्यतिरिक्त तुमची कास्ट असेल तर तुम्हाला कास्ट सोबत नॉन क्रिमिनल सुद्धा काढावं लागणार आहे. नसल काढलं तर आजच काढून घ्या. ओके. त्याच्यानंतर हे चार कंपल्सरी आहे. कोणते कंपल्सरी? तुमचं जे काही एज्युकेशन झालं असेल 10वी 12वी पदवी त्याचं प्रमाणपत्र आणि त्याचं त्या ठिकाणी सर्टिफिकेट. त्यानंतर तहसील कार्यालयाने दिलेलं तुमच्याकडे एज डोमसाईल वय आदिवास प्रमाणपत्र. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र कंपल्सरी आणि नॉन क्रिमिनल या 4 गोष्टी कंपल्सरी आहेत. 5 नंबरचं बघा, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, अफिडेव्हिट ऑफ स्मॉल फॅमिली. फॉर्म भरताना देतात ते लिहून द्यायचं. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्हाला किती आपत्ती आहे, ठीक आहे, आपत्तीवाल्यांसाठी येत. बाकीच्यांनी सुद्धा नसेल तर 0 आपत्ती लिहून द्यायचं. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, उमेदवाराचं परीक्षाचं प्रवेशपत्र. बघा हॉल तिकीट सुद्धा तुमचं जपून ठेवायचंय. त्यानंतर नमुना फय प्रमाणपत्र, लग्नानंतर नावात बदल असतात. आता काही महिलांच्या नावामध्ये बदल झालेला आहे. इकडं पतीचं नाव आहे, आधार कार्डवर पतीचं नाव आहे आणि सगळ्या डॉक्युमेंटवर वडिलाचं नाव आहे. मग अशा वेळेस त्या महिलांसाठी तिथंच नमुना फ म्हणून तुमचे बीडचे फॉर्म भरायला सुरुवात झाली ना, तिथं देतात ते नमुना फ प्रमाणपत्र, लग्नानंतर नावात बदल असले ते तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्यायचा. ओके. त्यानंतर जाहिरातीत नमूद केली इतर सर्व मूळ कागदपत्र, तुमची बीडचे जे काय फॉर्म भरायला येईल तुमचं त्यावर डिटेलमध्ये ते पण माहिती देतील. तर ते सगळे डॉक्युमेंट तिथं आपण जे वरचे पाहिलेत क्रमांक 1 पासून 4 पर्यंत कोणतेही एक कागदपत्र सादर न केल्यास बघा उमेदवारास मुलाखतीसाठी तात्काळ अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे पहिले जे तुम्हाला 4 सांगितले ते कंपल्सरी आहेत. ते जर डॉक्युमेंट नसतील तुमच्याकडे तर तुमची त्या ठिकाणी मुलाखत बी होणार नाही. ओके. उमेदवाराने कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं म्हटलंय. ओके. तर एवढे सर्टिफिकेट आहेत ते कंपल्सरी ठेवा. आत्ताच्या का महिलांनी पाठवलं होतं रहिवासी प्रमाणपत्र, तर रहिवासी कुठलं चालतं? एज अँड डोमासाईल, वय व आदिवास असं मराठीत असलं पाहिजे, इंग्रजीमध्ये एज अँड डोमासाईल असं असलं पाहिजे. तर तेच तुमचं रहिवासी प्रमाणपत्र गराहे धरलं जातं. तिथं तुम्हाला वाद घालून काही फायदा नाही, कारण मग ते आयत्या टायमाला तुम्हाला नियुक्ती देत नाही. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठलीही पोलीस पाटील, आता महाराष्ट्राच्या सगळ्या पोलीस पाटील, बीडचे पोलीस पाटील बीडमधले असतात तर सगळ्या बीडवाल्याला हा व्हिडिओ शेअर करून द्या, कारण खूप महत्त्वाचा आहे. छोट्या गोष्टी असतात पण छोट्या गोष्टीमुळे शेवटी पोस्ट जाते. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्याची पोलीस पाटी आली आहे तर हिंगोली जिल्ह्यावाल्याला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो. हा, त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तर ती सुद्धा जॉईन करून घ्या.